इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पार्ट 7 ह्या अगोदरचे पार्ट आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचे आपले टॉपिक आहे सेक्स डिटर्मिनेशन अँड जेनेटिक डिसऑर्डर्स. फर्स्ट, सेक्स डिटर्मिनेशन. इट इज मेकॅनिझम बाय विच सेक्स इज एस्टॅब्लिश्ड अँड इज टर्म ॲज सेक्स डिटर्मिनेशन अँड सेक्सुअल फिनोटाईप. इट इज अ मेकॅनिझम म्हणजे यामध्ये सेक्स डिटरमाइन होते, म्हणजे मेल आहे का फिमेल आहे हे डिटरमाइन होतं आणि तो त्याचा सेक्सुअल फिनोटाईप होतो, म्हणजे ॲज अ मेल ऑर फिमेल. सो फर्स्ट इज बायसेक्सुअल ऑर हर्मॅफ्रोडाइट ऑर मोनोसियस ऑर्गॅनिझम. Organism in which both male and female reproductive organs are present in same organism. हे सेम ऑर्गॅनिझम मध्ये जर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतील तर त्या ऑर्गॅनिझमना बायसेक्सुअल ऑर हर्मॅफ्रोडाइट ऑर मोनोसियस ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज युनिसेक्सुअल ऑर डायसेक्स. द ऑर्गॅनिझम हॅज आयदर मेल ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, म्हणजे एकतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील, अदरवाईज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील. सो ह्युमन बिईंग इज युनिसेक्सुअल. फर्स्ट इज सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. The chromosomal mechanism of sex determination in human being is XXXY type. So nucleus of each somatic cell contains 46 chromosomes, that is 23 pairs of chromosome. Among those, 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosome. Human female is XX, that is homomorphic. Homomorphic म्हणजे सेम क्रोमोझोम आहेत, सेक्स क्रोमोझोम. देन in human male X and Y, that is different chromosome, so it is heteromorphic. Genotype of female is 44 autosomes plus XX and male 44 autosomes plus XY. तर एक्झॅक्टली ह्युमन बिईंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं ते आपण बघूयात. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इन मेल, diploid germ cells in testes undergo spermatogenesis to produce two types of haploid sperm. Spermatogenesis म्हणजे काय? Production of sperm. Now the sperms produced are 50% sperm with 22 autosomes and 1 X chromosome and 50% sperm with 22 autosomes and Y chromosome. मेलमध्ये सेक्स क्रोमोझोम कशा आहेत? एक्स अँड वाय टाईप. त्यामुळे जे काही स्पर्म प्रोड्यूस होणार आहेत त्यातले 50% विथ एक्स क्रोमोझोम, दे कॅरी एक्स क्रोमोझोम अँड 50% स्पर्म विल कॅरी वाय क्रोमोझोम. बट फिमेलमध्ये कसं असेल? फिमेलमध्ये दोन्ही एक्स क्रोमोझोम आहेत. सो डिप्लॉइड जर्म सेल इन ओव्हरीज अंडरगो oogenesis टू प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ एग. ऑल कंटेन्स 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. ओके, फिमेलमध्ये कसं आहे? दोन्ही पण एक्स क्रोमोझोम आहेत, त्यामुळं जे काय एग प्रोड्यूस होणार आहेत दे आर विथ 22 ॲटोसोम्स अँड एक्स क्रोमोझोम. सो ह्युमन मेल इज हेट्रोगॅमेटिक अँड फिमेल इज होमोगॅमेटिक. इफ स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम, म्हणजे इथं काय बघितलं आपण की 50% स्पर्म कॅरी करेल एक्स क्रोमोझोम. इफ स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम फर्टिलायझेस एग, देन डिप्लॉइड झायगोट फॉर्म ग्रोज इंटू अ फिमेल चाइल्ड. म्हणजे फर्टिलायझेशन कधी होतं? स्पर्म आणि एग यांचं फर्टिलायझेशन होतं. तर तो स्पर्म जर विथ एक्स क्रोमोझोम असेल, एक तर एक विथ एक्स क्रोमोझोम असणारच आहे, तर यांचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काय ऑफस्प्रिंग असेल इट विल बी अ फिमेल चाइल्ड, बिकॉज एक्स हा एक एक्स क्रोमोझोम स्पर्मकडून आलेला असेल आणि एक ऑलरेडी कुठं असेल? ओमकडं किंवा एककडं असेल. सो जिनोटाईप काय असेल त्याचा? XX. सो इट विल बी फिमेल चाइल्ड. इथं बघूयात आपण की ही कंडिशन असेल की स्पर्म विथ एक्स क्रोमोझोम अँड एग विथ एक्स क्रोमोझोम, देन जिनोटाईप ऑफ ऑफस्प्रिंग विल बी XX, दॅट इज फिमेल चाइल्ड. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होईल? इफ स्पर्म कॅरीज वाय क्रोमोझोम, ओके, अँड देन फ्रॉम फिमेल एग इज विथ एक्स क्रोमोझोम, मध्ये इथं जिनोटाईप काय असेल? एक्स अँड वाय, इट विल बी मेल चाइल्ड. सो डिटर्मिनेशन ऑफ sex in human being is depend upon male, not on female. Next, sex determination in birds.
In birds, chromosomal mechanism of sex determination is ZWZZ type. फिमेल इज हेट्रोगॅमेटिक. जसं ह्युमन बिईंगमध्ये फिमेल कशी असते होमोगॅमेटिक, इथं फिमेल हेट्रोगॅमेटिक, दॅट इज ZW. इट प्रोड्यूस 50% एग विथ Z chromosome and 50% egg with W chromosome. Okay, males will be homogametic with ZZ chromosomes. Then produce one type of sperm. कारण मेल्स काय होमोगॅमेटिक आहेत त्यामुळं दे प्रोड्यूस ओनली वन टाइप ऑफ स्पर्म each with Z chromosome. Then sex of individual depend on kind of egg fertilized by sperm. जे इथं जे काही सेक्स असेल ऑफस्प्रिंगचं ते कुणावर डिपेंड असणार आहे, काइंड ऑफ एग, नॉट काइंड ऑफ स्पर्म. हे लक्षात ठेवा की बर्ड्समध्ये कसं आहे तर कोणतं एग फर्टिलाइज होतं म्हणजे Z क्रोमोझोम असणारे एग्स आहेत की W क्रोमोझोम असणारे एग आहेत, कोणतं एग फर्टिलाइज होतं त्यावरती डिपेंड असणार आहे. जो काय पुढे सेक्स डिटर्मिनेशन आहे ते या एगवर डिपेंड असेल. नेक्स्ट इज इन हनीबी अ क्रोमोझोम मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज हॅप्लोडिप्लॉइड टाइप. सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिटर्न बाय नंबर ऑफ सेट क्रोमोझोम रिसिव्ड. आता इथं नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम रिसिव्ड म्हणजे किती जे क्रोमोझोमचा सेट आहे तो किती रिसिव्ह होतो त्यावर सेक्स डिपेंड असणार आहे. एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊयात. हनीबीमध्ये फिमेल इज डिप्लॉइड, ओके, अँड मेल इज हॅप्लॉइड. फिमेल प्रोड्यूस हॅप्लॉइड एग बाय मिओसिस अँड मेल प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पर्म बाय मायटोसिस. फिमेल डिप्लॉइड आहे ती हॅप्लॉइड होणार म्हणजे इथं काय होणार आहे, रिडक्शन होणार म्हटल्यानंतर स्टेज कोणती असेल, मिओसिस. मेलमध्ये ॲज इट इज नंबर येणार हॅप्लॉइड इंटू हॅप्लॉइड म्हटल्यावर इथं काय असेल, मायटोसिस. इन एग if egg fertilized by sperm the zygote develop into diploid female. म्हणजे इथं कसं आहे फर्टिलायझेशन झालं, इफ एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म देन झायगोट विल बी डेव्हलप इन डिप्लॉइड फिमेल. मग ही फिमेल एकतर ट्विन असेल किंवा वर्कर असेल. अँड अनफर्टिलाइज्ड एग डेव्हलप इंटू हॅप्लॉइड मेल दॅट इज थ्रोन बाय पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस इज द प्रोसेस विच ऑफस्प्रिंग डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. अनफर्टिलाइज्ड आहे म्हटल्यावर फर्टिलायझेशन तिथं होत नाही आणि तिथं जो काय ऑफस्प्रिंग असणार आहे तो कसा असतो, पार्थेनोजेनेसिसनं डेव्हलप झालेला आहे आणि इट विल बी थ्रोन दॅट इज हॅप्लॉइड मेल. नाउ डिप्लॉइड फिमेल. डिप्लॉइड फिमेल गेट डिफरन्शिएटेड इंटू इदर वर्कर और क्वीन. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही डिप्लॉइड फिमेल फॉर्म होते तर एक तर ती वर्कर होईल किंवा क्वीन होईल आणि इट डिपेंड्स ऑन द फूड दे कंज्यूम ड्युरिंग देअर डेव्हलपमेंट. डिप्लॉइड लार्वा जे काही डिप्लॉइड लार्वा तर झायगोट झाल्यानंतर जे काही डिप्लॉइड लार्वा असतील इफ दे गेट रॉयल जेली ॲज अ फूड, जर त्यांना रॉयल जेली मिळाली ॲज अ फूड इट डेव्हलप इन टू क्वीन अँड इट विल बी फर्टाईल फिमेल. त्या फर्टाईल फिमेल असतील. फर्टाईल फिमेल म्हणजे द फिमेल्स विच आर एबल टू रिप्रोड्यूस and other develop into workers and they are sterile females, sterile unable for reproduction. क्लिअर झालं का? काय सांगितलं की फर्टिलायझेशन इथं बघूयात आपण परत एकदा. फिमेल मेल मिओसिस मायटोसिस, त्यानंतर इथं एक प्रोसेस कुठली असणार आहे, पार्थेनोजेनेसिसची विदाउट फर्टिलायझेशन अँड दे डेव्हलप इंटू हॅप्लॉइड मेल दॅट इज थ्रोन. देन आफ्टर फर्टिलायझेशन देर इज प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड फिमेल आणि ह्या ज्या डिप्लॉइड फिमेल आहेत ते एकतर काय असतील, क्वीन अदरवाईज वर्कर. इफ दे फीड देअर लार्वा फीड ऑन रॉयल जेली दे आर डेव्हलप इन टू क्वीन अँड अदर्स डेव्हलप इन टू वर्कर्स. नेक्स्ट इज जेनेटिक डिसऑर्डर्स. द डिसऑर्डर्स विच आर इनहेरिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. फर्स्ट इज मेंडेलियन डिसऑर्डर. दे कॉज ड्यू टू अल्टरेशन ऑर म्युटेशन इन जीन. जीन अल्टरेशन किंवा म्युटेशन झालं तर हे डिसऑर्डर होतात. एक्झाम्पल आहे त्याचे थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, फिनिलकिटोनिरिया. देन क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू ॲब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर क्रोमोझोम ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. तर काय होतं क्रोमोझोमल डिसऑर्डरमध्ये, एकतर ॲब्सेन्स ऑर एक्सेस म्हणजे एक क्रोमोझोम ॲब्सेंट असेल, अदरवाईज एक एक्स्ट्रा असेल, अदरवाईज त्यांची अरेंजमेंट ॲबनॉर्मल असेल तर ते डिसऑर्डर असणार आहेत क्रोमोझोमल डिसऑर्डर. हिअर डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड क्लाइनेफिल्टर सिंड्रोम. फर्स्ट थॅलेसेमिया.
इट इज ॲटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज. ॲटोसोमर असणारा. रिसेसिव्ह इट एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस कंडिशन. हिअर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हा 4 पॉलिपेप्टाइड चेनपासून बनलेले असतात, 2 अल्फा चेन अँड 2 बीटा चेन. देन सिंथेसिस ऑफ अल्फा चेन कंट्रोल्ड बाय 2 क्लोजली लिंक्ड HBA1 अँड HBA2 जीन ऑन क्रोमोझोम नंबर 16. क्रोमोझोम नंबर 16 वर असणारे जे 2 जीन आहेत क्लोजली लिंक्ड आहेत, HBA1 अँड HBA2, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ अल्फा चेन ऑफ hemoglobin. Okay, then synthesis of beta chain is controlled by single gene, that is HBB, which is present on chromosome number 11. त्यानंतर thalassemia is classified as alpha thalassemia and beta thalassemia. This classification is depend on which chain is affected. अल्फा चेन अफेक्टेड असेल तर अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा चेन अफेक्टेड असेल तर बीटा थॅलेसेमिया. Okay, it caused due to deletion or mutation of gene in which codes for alpha and beta globin chains. म्हणजे जसं आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं की ते जीन त्या क्रोमोझोमवर असतात विच सिंथेसाइज दिस चेन्स. त्यामध्ये त्या जीनमध्ये जर काही म्युटेशन झालं तर इथं काय होणार, अल्फा किंवा बीटा चेन डिफेक्टिव्ह फॉर्म होणार किंवा ॲबनॉर्मल सिंथेसिस होणार आणि ह्यामुळे काय होईल, देअर इज सिंथेसिस ऑफ ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. आता एक्झॅक्टली कसं होतं ते आपण थोडक्यात डिस्कस करूयात. फर्स्ट अल्फा चेन बघूयात. अल्फा चेनमध्ये काय असतं तर 4 जीन्स आर इन्व्हॉल्व टू मेक द अल्फा चेन. अल्फा चेन फॉर्म करण्यासाठी 4 जीन रिस्पॉन्सिबल असतात आणि ह्या 4 मधले 2 आपल्याला जे जीन्स आहेत 2 जीन्स फ्रॉम इच पॅरेंट, म्हणजे फादरकडून 2 जीन्स येतील आणि मदरकडून 2 जीन्स येणार आहेत. ओके, आता या 4 मध्ये फक्त एका जीन 1 जीन म्युटेटेड असेल, म्हणजे एका जीनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर देअर इज नो सायन्स बट दॅट पर्सन, म्हणजे ज्या पर्सनमध्ये पॅरेंट्सकडून इनहेरिट होत असताना एका जीनमध्ये एक म्युटेटेड जीन जर इनहेरिट झाला असेल तर त्या पर्सनमध्ये थॅलेसेमियाचे कोणतेही सायन्स दिसणार नाहीत, म्हणजे सिम्पटम्स दिसणार नाहीत, बट ही विल बी कॅरियर ऑफ दॅट डिसऑर्डर. म्हणजे तो त्याच्या ऑफस्प्रिंगला हा जीन कॅरी करू शकेल पण त्याच्यामध्ये कोणतेही सायन्स सिम्पटम्स असणार नाहीत जर एकच जीन म्युटेटेड असेल तर. आउट ऑफ 4 जर 2 जीन म्युटेटेड असतील, इफ 2 जीन्स आर म्युटेटेड देन सायन्स अँड सिम्पटम्स विल बी माइल्ड, म्हणजे थोडे सायन्स अँड सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतील. इफ 3 जीन्स आर म्युटेटेड द सायन्स अँड सिम्पटम्स आर मॉडरेट टू सिव्हिअर, म्हणजे इथं थोडे सिव्हिअर कंडिशनमध्ये त्याचे सिम्पटम्स दिसू लागतील. आता इनहेरिटन्स ऑफ 4 म्युटेटेड जीन इज व्हेरी रेअर, म्हणजे 4च्या 4 म्युटेटेड जीन इनहेरिट होणं हे खूप रेअर केसमध्ये असणार आहे. हे झालं अल्फा चेनचं, म्हणजेच अल्फा थॅलेसेमियामध्ये. आता बीटा थॅलेसेमियामध्ये काय होतं तर बीटा थॅलेसेमियामध्ये ओनली 2 जीन्स आर इन्व्हॉल्ड फॉर सिंथेसिस ऑफ बीटा चेन. देन 1 जीन is inherited from each parent, 1 gene from mother and 1 gene from father. If 1 mutated gene is inherit, म्हणजे एका पॅरेंटकडून म्युटेटेड जीन जर इनहेरिट झाला तर तिथं माइल्ड सायन्स अँड सिम्पटम्स असणार आहेत. 2 जीन म्हणजे दोन्ही जीन जर म्युटेटेड असतील तर तिथं मात्र मॉडरेट टू सिव्हिअर कंडिशन असणार आहे. ॲक्च्युली मग थॅलेसेमियामध्ये काय होतं तर ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट ऑन RBCs. ओके, अँड दिस रिस्पॉन्सिबल फॉर कॅरी ऑक्सिजन. आता हिमोग्लोबिन डिफेक्टिव्ह असल्यामुळे काय होतं, ॲबनॉर्मल असल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, ऑक्सिजनची डिमांड कंप्लीट होत नाही, त्यामुळे काय होतं ॲनिमिया. देन पेल येलो स्किन, चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBCs, स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड डार्क युरिन, हे त्याचे सिम्पटम्स आहेत. देन मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इसेन्शियल फॉर पेशंट्स. जे थॅलेसेमियाचे पेशंट्स आहेत तर त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन रिक्वायर्ड असतं. नेक्स्ट थॅलेसेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. थॅलेसेमिया हा सिकल सेल ॲनिमियापेक्षा वेगळा कसा आहे ते ही थोडक्यात आपण बघूयात. थॅलेसेमिया इज क्वांटिटेटिव्ह मीन्स फ्यू ग्लोबिन्स आर सिंथसाइज्ड. जे काय तिथं सिंथेसिस होतं, फ्यू ग्लोबिनचं सिंथेसिस होतं म्हणजे क्वांटिटी थोडी कमी होते.
पण सिकल सेल ॲनिमियामध्ये असं होत नाही. इट इज क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह मीन्स सिंथेसिस ऑफ इनकरेक्टली फंक्शनिंग ग्लोबिन. जो इनकरेक्ट जे आहे, इनकरेक्ट ग्लोबिन आहे त्याचं सिंथेसिस होतं. पण थॅलेसेमिया काय होतं, क्वांटिटी कमी होते आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये क्वालिटी कमी होते. आणि हा डिफरन्स आहे सिकल सेल ॲनिमियामध्ये आणि थॅलेसेमियामध्ये. नेक्स्ट बघूया डाऊन्स सिंड्रोम. इट ऑल्सो नोन ॲज 21st ट्रायसोमी. Physician John Langton Down first discovered this autosomal chromosomal disorder in 1860, hence named Down syndrome, and caused due to extra copy of chromosome number 21st. Presence of 3 copies of 20. जो 21 नंबरचा क्रोमोझोम आहेत तर त्याच्यात 3 कॉपीज असतात. ॲक्च्युअली तिथं होमोलॉगस पेअर हवा, पण तिथं काय असतात 3 क्रोमोझोम असतात. सो इंडिव्हिज्युअल विथ 47 क्रोमोझोम. ॲक्च्युली नॉर्मल पर्सनमध्ये 46 क्रोमोझोम असतात, पण इथं 21st नंबरचा जो क्रोमोझोम आहे तिथं होमोलॉगस पेअर असणार नाही, तर तिथं 3 क्रोमोझोम असतात. त्यामुळं एकूण काय झाले 47 क्रोमोझोम. सो नेम 21st ट्रायसोमी. occurs due to non-disjunction or failure of separation of chromosomes during gamete formation. आणि याचं कॉज काय, तर फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोझोम ॲटोसोम्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन होत असताना जे काय ॲटोसोम्स असते सेपरेट, त्यांचं सेपरेशन होत नाही आणि त्यामुळं काय होतं इथं तर ट्रायसोमी फॉर्म होते, म्हणजे 3 क्रोमोझोम्स आर फॉर्म. देन frequency of non-disjunction is higher in mothers who are over 45 years old. ही जी काय फ्रिक्वेन्सी आहे नॉन डिस्जंक्शनची, तर ती ज्या मदर्स अबव 45 इयर्स ओल्ड असतात त्यांच्यामध्ये ही केस ह्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. याचे सिम्टम्स माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन, देन स्केलेटल डेव्हलपमेंट इज पुअर, डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड्स, इयर्स, माउथ, फेस typically flat, rounded with flat nose, open mouth and protruding tongue. ह्या ज्या डिफिकल्ट टर्म्स आहेत त्यामुळे मी तुम्हाला फक्त समजावून सांगते. प्रोट्रुडिंग टंग मीन्स द टंग इज स्टिकिंग आउट फ्रॉम माउथ. ओके. देन आईज आर स्लॅन्ट अप अँड आउट विथ इंटरनल एपिकॅन्थल फोल्ड्स. जर मिनिंग सांगते, आईज आर स्लॅन्ट्स अप, तिरकस डोळे, प्लस out with internal epicanthal folds means epicanthal fold is skin fold of upper eyelid. upper eyelidचा जो स्किन फोल्ड आहे त्याला एपिकॅन्थल फोल्ड असं म्हटलं जातं. देन फ्लॅट हँड्स अँड स्टबी फिंगर्स. स्टबी फिंगर मीन्स शॉर्ट अँड थिक फिंगर्स. देन पाम इज ब्रॉड अँड विथ सिंगल पामर क्रीज. मीन्स जे पामवरती क्रीज आहे म्हणजे लाईन जी आहे सिंगल लाईन रन्स अक्रॉस द पाम. जनरली 3 लाईन्स असतात पामवरती, तर या अशा पेशंटमध्ये एक सिंगल लाईन असते. ओके. हे ट्रायसोमी म्हणजे 21st क्रोमोझोमवर जे 3 इथे ॲक्च्युली बाकी सगळ्या ठिकाणी होमोलॉगस पेअर आहे, फक्त 21st काय तर 3 क्रोमोझोम्स आहेत, म्हणजेच काय ट्रायसोमी. नेक्स्ट इज टर्नर्स सिंड्रोम और एक्स मोनोसोमी और X0 और XO फिमेल्स. यामध्ये टर्नर सिंड्रोम म्हणजे टर्नर्स या सायंटिस्टनं हे फर्स्ट डिस्कवर केल्यामुळं ह्या सिंड्रोमला नाव आहे टर्नर सिंड्रोम. आणि आपण ॲक्च्युली सिंड्रोम हे लास्टमध्ये आपण सिंड्रोमच आणि इथं टर्नर सिंड्रोम म्हणजे एक्झॅक्टली काय, तर सिंड्रोम आपण कधी म्हणतो की जेव्हा जे काही सिम्पटम्स आहेत मोर सिम्पटम्स असतील तर त्याला सिंड्रोम असं म्हटलं जातं. ओके. सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू नॉन डिस्जंक्शन ऑफ क्रोमोझोम, हिअर ॲब्सेन्स ऑफ एक्स क्रोमोझोम. बघा जनरली काय असतो जिनोटाईप XX फिमेलमध्ये, तर इथं काय असणार एक सिंगल एक्स आणि हा जो आहे तो नो, म्हणजे तिथं काही क्रोमोझोम नाही आहे म्हणून तिथं काय असणार आहे ॲब्सेन्स ऑफ एक्स क्रोमोझोम. सो फिमेल्स विथ ओनली 1 एक्स क्रोमोझोम. ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ॲटोसोम्स, म्हणजे 40 ॲटोसोम्स तर 44 असतील, पण इथं सेक्स क्रोमोझोममध्ये काय असणार आहे X0 और XO chromosome. It is phenotypically female, short stature, that is height is below average, म्हणजे हाईट ॲव्हरेजपेक्षा कमी असते. वेप्ड नेक्स मीन्स स्किन फोल्ड्स अलॉंग द साईड ऑफ नेक, म्हणजे नेकच्या बाजूला स्किन फोल्ड्स असतात डाऊनवर्ड्स डिरेक्शनमध्ये. नेक्स्ट इज
लोअर पोस्टिरियर हेअरलाईन, पोस्टिरियर साईडला परत काय असते, लोअर हेअरलाईन जी आहे ती खालीपर्यंत असते जास्त. त्यानंतर ब्रॉड शिल्ड, चेस्ट जे असतात ते ब्रॉड असतात. त्यानंतर पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रेस्ट, देन लो इंटेलिजन्स. ओके, हे सगळे सिम्पटम्स आहेत टर्नर सिंड्रोमचे. फक्त एक लक्षात ठेवायचं की हे मोनोसोमीमध्ये येतं. त्यानंतर एक एक्स क्रोमोझोम इथं मिसिंग असणार आहे. ओके, डाऊन सिंड्रोममध्ये कसं असतं, एक क्रोमोझोम तिथं ॲड झालेला आहे, पण इथं सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहे आणि एक एक्स क्रोमोझोम इथं मिसिंग आहे. त्यानंतर लास्ट आहे क्लाइनेफेल्टर सिंड्रोम, क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू एक्स्ट्रा क्रोमोझोम इन मेल. आता लास्टमध्ये आपण काय बघितलं, एक क्रोमोझोम मिसिंग होता, इथं काय असणार आहे, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असणार आहे. जिनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल इज 44 ॲटोसोम्स, नॉर्मल आहे, बट हिअर 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम डिस्क्राइब्ड ॲज फेमिनाइज्ड मेल. एक्स्ट्रा क्रोमोझोम ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम ड्युरिंग मियोसिस. इंडिव्हिज्युअल इज मेल विथ मस्क्युलर डेव्हलपमेंट, व्हॉइस स्पीच इज हार्श व्हॉइस असतो, अँड अंडर डेव्हलप टेस्टिस, म्हणजे टेस्टिसची डेव्हलपमेंट ही झालेली नसते, कमी झालेली असते. दे आर टॉल विथ लॉंग आर्म्स, फेमिनाईन डेव्हलपमेंट, म्हणजे मेल आहे आणि त्यात प्लस काय असणार आहे, फेमिनाईन काही फिमेल कॅरेक्टरसुद्धा असतात. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, अल्सो नोन ॲज गायनेकोमॅस्टिया. नो स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स असणार नाही. सो स्टराईल मीन्स अनेबल टू रिप्रोडक्शन. ओके, तर हे त्याचे सिम्पटम्स असणार आहेत. हा झाल्यानंतर इथं आपला टॉपिक संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.